नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 5 ऑगस्ट 2026 आणि 5 ऑगस्ट आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेला चालू घडामोडी हा विषय येतच असतो. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. आणि प्लस प्रश्न पाहता पाहता माहिती सुद्धा पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न परिपूर्ण येऊ शकेल. चला तर मग सुरू करूया 5 ऑगस्टच्या महत्वाच्या चालू घडामोडी. कालचा प्रश्न होता, पर्यटन संचालनाच्या संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर होतं विकास पानसरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजचा पहिला प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे वर्ष 2025 चा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर पाहिला गेलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना तो जाहीर करण्यात आलेला आहे. डिटेल पाहूया आपण. ठीक आहे. महाराष्ट्र शासनाचे 38वा प्रतिष्ठित पुरस्कार 2025. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने वर्ष 25 चे 38 प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार. ज्येष्ठ पथलेखक सलीम खान यांना स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाहूया आपण इथे. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 25. ज्येष्ठ संगीतकार व गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 10 लाख रुपये स्मृतिचिन्ह, मानपत्र, चांदीचे पदक. स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 25. ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान 10 लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मराठी अभिनेते दिग्दर्शक प्रसाद ओक यांना 3 लाख रुपये रोख रक्कम आणि शाल आणि प्रमाणपत्र. स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी 3 लाख रुपये रोख रक्कम, शाल आणि प्रमाणपत्र मिळतं. ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे महाराष्ट्राचे 38 प्रतिष्ठित पुरस्कार 2025. चल पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आपण पाहतोय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरुपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचं नाव आहे मित्रांनो डॉक्टर व्यंकट गीते यांची निवड करण्यात आलेली आहे. पूर्ण व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते. नियुक्ती कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक. नियुक्ती जाहीर राज्यपाल तथा कुलपती जिष्णुदेव वर्मा. पूर्वीचे पद अधिष्ठाता डीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक. मूळगाव नांदेड महाराष्ट्र. विशेषज्ञ यूरोलॉजी, मूत्ररोग चिकित्सा व मूत्रपिंड प्रत्यारोपण. अनुभव 24 वर्षांहून अधिक. विशेष योगदान महाराष्ट्र पहिले ई ऑफिस प्रणाली लागू करणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात योगदान त्यांनी खूप मोठं दिलेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आता कोण झाले कुलगुरू? डॉक्टर व्यंकट गीते. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न आपण पाहतोय. ठीक आहे. रेअर अर्थ एक्सप्लोरेशन लायसन्स जारी करणारे पहिले राज्य कोणते? परत सांगतो, रेअर अर्थ एक्सप्लोरेशन लायसन्स जारी करणारे पहिले राज्य कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तोही आपल्याला उत्तर माहित असणं आवश्यक आहे. तर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान हे पहिलं राज्य आहे. कोणतं राज्य? राजस्थान. ठीक आहे. रेअर अर्थ एक्सप्लोरेशन लायसन्स पॉलिसी पहिले राज्य राजस्थान. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल कोण आहेत? हरिभाऊ बागडे. लक्षात असू दे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा. IIFFM 2026 मध्ये आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन पुरस्कार कोणाला मिळणार आहे? प्रश्न विचारलाय हा पुरस्कार कोणाला मिळणार आहे? आपल्याला प्रश्न विचारले तर उत्तर आहे पंकज त्रिपाठी यांना तो मिळणार आहे. पाहूया संपूर्ण माहिती. पुरस्कार आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन सन्मानित पंकज त्रिपाठी. महोत्सव इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबॉर्न 26, थर्ड मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया. स्थापना 2010. आयोजन माइंड ब्लोविंग फिल्म्स. महोत्सव संचालिका मितू भौमिक लांगे. विशेष भारताबाहेरील भारतीय चित्रपटात सर्वात मोठा वार्षिक चित्रपट महोत्सव मानला जातो. पंकज त्रिपाठी यांना हा पुरस्कार का? की भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट प्रभावी अभिनयासाठी हा सन्मान देण्यात येत आहे. त्यांच्या भारतीय सिनेमातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून
हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. पंकज त्रिपाठी यांची IFM मध्ये सन्मान करण्यासाठी ही पहिलीच अधिकृत उपस्थिती असेल. ठीक आहे. पॉइंट आपल्याला माहित पाहिजे. पंकज त्रिपाठी आर्टिस्ट ऑफ डेस्टिनेशन. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 5वा. लडाखमधील 23 वारसा स्थळांना संरक्षित स्मारक दर्जा कोणत्या कायद्याअंतर्गत देण्यात आलेला आहे? प्रश्न सुंदर विचारले. लक्षात असू दे की काय विचारलाय प्रश्न. लडाखमधील 23 वारसा स्थळांना संरक्षित स्मारक दर्जा कोणत्या कायद्याअंतर्गत देण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल. तर उत्तर काय असणार मित्रांनो, लक्षात असू दे जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे. लक्षात असू दे जम्मू आणि काश्मीर प्राचीन स्मारके संरक्षण कायदा 1920 च्या अंतर्गत तो देण्यात आलेला आहे. डिटेल पाहूया आपण. लडाखमधील 23 वारसास्थळे संरक्षित स्मारके घोषित. पॉइंट्स 30 जुलै 2026 संरक्षित वारसास्थळे 23. मान्यता नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना. लक्षात असू दे. कायदा जम्मू काश्मीर प्राचीन स्मारके संरक्षण कायदा 1920. स्थळांचे प्रकार पोट्रोग्लिफ, रॉक कवरिंग, गुहा, गोंपा, किल्ले, राजवाडे. उद्देश वैधानिक व संरक्षण व जिम्मेदार. लडाख केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबर 2019 झाला. जिल्हे लेह, कारगिल. पुढं आपण पाहूया त्याच्याबद्दल. लडाख. ठीक आहे. केंद्रशासित प्रदेश लडाख 31 ऑक्टोबर 19 ला स्थापना. जम्मू काश्मीरचा भाग. राजधानी लेह. मुख्य प्रमुख शहर लेह, कारगिल. क्षेत्रफळ 59,146. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 18%. ठीक आहे. लोकसंख्या 2,74,000. भाषा लडाखी, हिंदी, उर्दू, बोटी, इंग्रजी, काश्मीरी. पिन कोड 4101 पासून 194601. ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे त्यांना थंड वाळवंट म्हणतात लडाखला. तेथील पर्यटनासाठी अनेक नैसर्गिक स्थळे आहेत. रणनीतिक दृष्ट्या भारतासाठी अतिशय महत्त्वाचा प्रदेश. चीन पाकिस्तान सीमेला लागून असलेला संवेदनशील भाग. बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव मानला जातो. नायब राज्यपाल कविंदर गुप्ता प्रशासक नायब राज्यपाल आहे. ठीक आहे. माहित पाहिजे आपल्याला. पुढे 6वा प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाचे प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचे निधन झाले आहे? ते कोणत्या राज्याचे आहेत, देशाचे आहेत आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे ते नेपाळ देशाचे आहे. काय आहेत? नेपाळ देशाचे आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची उभारणी कोठे केली आहे? तर उत्तर आहे विशाखापट्टणम मध्ये ती केलेली आहे. इथे पाहूया. ASIP सेमीकंडक्टर प्रकल्प पायाभरणी PM मोदी. ठिकाण विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. प्रकल्पाची किंमत 460 कोटी. इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत उभारला जात आहे. आंध्र प्रदेशातील पहिले सेमीकंडक्टर उत्पादन युनिट. उद्देश भारताची चिप उत्पादन क्षमता वाढवणे व आत्मनिर्भर सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देणे. 8वा प्रश्न. कॉम्पिटेटर फाउंडेशनच्या अहवालानुसार संचारात्मक व स्पर्धापूरक सुधारणांमध्ये भारताचे जागतिक मानांकन कितव्या स्थानावर सुधारले आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. तर भारताचा 57व्या क्रमांकावर भारत देश आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 57व्या क्रमांकावर भारत आपला देश आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न. ठीक आहे. अलीकडेच प्रश्न खूप महत्वाचा आहे. 9वा प्रश्न माहित पाहिजे आपल्याला मित्र हो, लक्षात असू दे. ठीक आहे. ओके, चालू करूया. अलीकडेच मायक्रोपोरेलस कोल्हापुरेनिसन्स या नव्या बुरशीच्या शोध महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लागला? ऑब्विसली कोल्हापूरहून नाव असेल तर लक्षात ठेवा. तर उत्तर काय असणार आहे? कोल्हापूर जिल्ह्यात शोध लागला आहे. ठीक आहे. डिटेल पाहूया. नवीन बुरशीची जात मायक्रोपोरेलस कोल्हापुरेनिस या नवीन बुरशीच्या प्रजातीचा शोध लागला आहे. बुरशीचा प्रकार हे पॉलिपोर कंस बुरशी आहे. शोधाचे ठिकाण भुदरगड तालुका कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र. दुर्मिळ बुरशी. भौगोलिक क्षेत्र हा शोध पश्चिम घाट जैवसाठी प्रसिद्ध प्रदेशात लागला. प्रजातीचे नामकरण या बुरशीला कोल्हापुरेन्सिस हे नाव कोल्हापूर जिल्ह्याच्या स्मरणार्थ देण्यात आले. शोधकर्ते डॉक्टर अंजली पाटील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख राजाराम महाविद्यालय. योगेश पाटील संशोधक विद्यार्थी. संस्था राजाराम महाविद्यालय कोल्हापूर. संशोधकांनी महत्वपूर्ण शोध लावला. माहित पाहिजे आपल्याला. या पद्धतीने 2 शिक्षक पण आहे शोधकर्ते, त्यांचं पण नाव माहित पाहिजे. डॉक्टर अंजली पाटील आणि योगेश पाटील. महत्व. हा शोध पश्चिम घाटातील जैवविविधतेचा समृद्ध वारसा अधोरेखित करणारा आहे. वैज्ञानिक महत्व. नवीन प्रदेश शोध जैवविविधतेचे संवर्धन, वर्गीकरण आणि पर्यावरणीय संशोधनासाठी महत्वाचा ठरतो.
पुढे नेक्स्ट क्वेश्चन 10वा, तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणती योजना सुरू केली आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. कोणती योजना सुरू केलेली आहे असा आपल्याला एक सिंपलसा प्रश्न विचारलेला आहे. तोही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये कोणते प्रश्न कधी येतील सांगता येत नाही. आपली सर्वांची तयारी प्रॉपर पाहिजे. तो उत्तर आहे पंतप्रधान सूर्य सरोवर योजना सुरू करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने समुद्र मंथन या राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजनेस कधी मंजुरी दिली आहे? तर उत्तर आहे 31 जुलै 2026 रोजी मंजुरी दिली आहे. 12वा प्रश्न, अलीकडेच भारताच्या पहिल्या लष्करी वैद्यकीय विभागाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर लष्कर प्रमुख लक्षात ठेवा संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंह यांनी केले आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले आहे? ऑप्शन आहे नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद. ठीक आहे, आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.